नमस्कार मंडळी. जर तुम्हाला तुमच्या पतीसोबत आनंदी राहायचे असेल तर या काही गोष्टी फॉलो करा. नक्कीच तुमचा प्रपंच सुखाने नांदेल. तर मंडळी, 1. जर तुम्हाला तुमच्या नवऱ्यासोबत यशस्वी आणि आनंदी प्रपंच करायचा असेल तर लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करा. 2. स्वतःला तुमच्या पतीची मैत्रीण समजू नका. जर असा विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःलाच कमी लेखत आहात. 3. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुलनेला किंमत देऊ नका. जिथे तुम्ही पतीची तुलना इतरांशी कराल तिथे वाद नक्कीच होतील. 4. दिल्याने वाढते, त्यामुळे तुम्ही जर दान पुण्य केलं आणि गरिबांना मदत करत राहिला तर त्याचे आशीर्वाद मिळून तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नक्कीच राहाल. 5. थकून भागून आलेल्या पतीला पत्नीच्या एका प्रेमाच्या शब्दाने जिंकता येते आणि हे त्रिवार सत्य आहे. 6. जर तुमचा नवरा तुमच्याबद्दल काळजी व्यक्त करत नसेल तर तो तुमच्यावर प्रेम करत नाही किंवा तुमची काळजी करत नाही असा समज करून घेऊ नका. कारण काही पुरुष पत्नीवर प्रेम व्यक्त करण्यास कचरतात. 7. तुमचा जास्तीचा खर्च पतीला संकटात टाकू शकतो, म्हणून पतीची जशी कुवत असेल तसाच खर्च करा. 8. तुमच्या पतीचे पैसे त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही देऊ नका किंवा पतीच्या परवानगीशिवाय कोणालाही घरीसुद्धा बोलवू नका. 9. पती हा नेहमीच सन्मानाचा हकदार असतो, कारण तो आपल्या मुलांसाठी, बायकोसाठी रात्रीचे दिवस आणि दिवसाची रात्र करत असतो आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्यांना योग्य ती वागणूक देणे मुलांचे आणि पत्नीचे कर्तव्य असते. 10. एक योग्य पत्नी नवऱ्याशी कधीच निरर्थक वाद घालत नाही. जर तिचे खरंच चुकले असेल तर पतीला सॉरी म्हणून वाद मिटवते. 11. विनाकारण पतीशी भांडू नका. चारित्र्यावर शंका घेऊ नका. 12. समजदार स्त्री कधीही सासरच्या गोष्टी माहेरी सांगत नाही आणि माहेरच्या गोष्टी सासरी सांगत नाही. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.